कृष्ण सख्या रे नंद मुरारी वाजवना बासरी प्रीत ही जडली हर्षित झाली अबोल ही लाजली तुझ्या प्रेमात वेडी दिवानी राधा ही बावरी रे काला तुझ्या प्रेमात वेडी दिवानी राधा ही बावरी तुझ्या या श्रद्धेच्या वासामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण किती विशाल वाटायला लागला आहे. असं वाटतं तुझ्या या प्रेमाच्या अथांग रसाला कायमचं हरवून जावं. प्रत्येक क्षणिकांना तुझीच आठवण येत राहते. हे प्रेम नव्हे काना, तर तू सलगपणे माझ्या सोबत असल्याचा पास असून त्याचा कधीही विसर पडत नाही. हीच माझ्या प्रेमाची व्याख्या आहे काना. तुझ्याच प्रेमात गुंतायचं आणि कायम तुझ्यासोबत राहायचं. तुझ्या आठवणीमध्ये मला सुचत नाही काना. तुझ्या प्रेमामध्ये वेडी झाली आहे. गुणूर वाढले आता. आज सगळे आपल्या वेळ आपल्या काना तू सोबत आहे. ही राधा तुझ्या प्रेमाचं प्रतीक आहे. या राजेच्या हृदयातील भक्ती म्हणजे काना. या राजेच्या अस्तित्वाचे कारण म्हणजे काना. हो 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 राधे, तुझ्या या प्रेमाने मला तुझ्यापाशी येण्याचे आमंत्रण दिले आहे. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे समर्पण, न सांगता केले जाणारे अर्पण म्हणजे प्रेम. या ब्रह्मांडात माझे नाव कायम आहे. परिस्थिती अनुसार कोणाचे रूप बदलते तर कोणाचे प्रेम. राधे, जेव्हापासून तू माझ्या दंग आहे तेव्हापासून मी हरवून गेलो आहे ग. आता नाही, कधीतरी. अगं बरं ऐकव ना रे. कृष्ण सख्या रे नंद मुरारी वाजवना बासरी प्रीत ही जडली हर्षित झाली अबोल ही लाजली रे काना तुझ्या प्रेमात वेडी दिवाणी राधा ही बावरी रे काना तुझ्या प्रेमात वेडी दिवाणी राधा ही बावरी
कृष्ण सख्या रे नंद मुरारी वाजवना बासरी ही जगली हरी झाली अबोल हिला जरी रे काना तुझ्या प्रेमात वेडी दिवाणी राधाई बावरी काना तुझ्या प्रेमात वेडी दिवाणी राधाई बावरी प्रेमात वेडी राणी राधाई बावरी काना तुझ्या प्रेमात वेडी राणी राधाई बावरी जीवाला लागले बंद प्रीतीचे फुलले मनमोहना प्रीत सागरा हृदयी गुलाल रंगले जीवाला लागले बंद प्रीतीचे फुलले मनमोहना प्रीत सागरा हृदयी गुलाल रंगले मन गुंतले माथ्यावर हंडा हाय पाण्याचा चालली ठुमकत माथ्यावर हंडा हाय पाण्याचा चालली ठुमकत माथ्यावर हंडा हाय पाण्याचा
तारा, आपण साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललो खरं, पण मथुरेच्या बाजारी जायचा रस्ता ठाऊक आहे का तुला? अगं तारा, मला माहित नाही बघ. अगं हिरा, तुला तरी माहिती आहे का ग? मग राधे, तुझ्या ओळखीची कोण तरणी टाटी आहे का ग? अगं तारा, ती शेजारची मावशी तुला ओळखते का ग? अगं हो, ती मला ठाऊक आहे बघ, पण तिच्यासोबत माझं कालच भांडण झालंय बघ. अगं तारा, मी सुद्धा बोलवणार नाही बघ. अगं हिरा, तू तरी बोलव बरं. अगं राधा, तू तरी बोलव ग. बघते हा. अगं मावशे, अगं ए मावशे का मावशे. अगं मावशी, अगं ए मावशी का मावशी. ये पाहू लवकर. गवळ्याची नार गलेचा सार होते मी कित्येकांच्या मनात. गवळ्याची नार गलेचा सार होते मी कित्येकांच्या मनात. येते येते मी पोरी नकऱ्यात मला पाहून घ्या माझ्या डोळ्यात. येते येते मी पोरी नकऱ्यात मला पाहून घ्या माझ्या डोळ्यात. हॅलो, प्रेक्षकांच्या मनापासून आलेले मावशीसाठी
रघुनाथ गोरे, महादेव रेणसे, संजू गोरे आणि दीपक डफळे यांच्याकडून मावशीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे, महादेव रेणुसे. ठोक्यात ठोका, ठोक्यात ठोका, ठोक्यात ठोका. महादेवराव तू माझा बोका. रघुनाथ गोरे, लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, लाल मणी तोडले, काळे मणी जोडले. दीपक रावांचे नाव गेलं, साधन सोडले. संजय गोरे नाव घ्यायचं, संजय गोरे. श्रीकृष्णाच्या कपाळावर असते मोराचे पीस, श्रीकृष्णाच्या कपाळावर असते मोराचे पीस. संजय राव या स्टेजच्या मागे देते तुम्हाला किस. एवढ्या घाई गाडीने मला बोलवलं तरी कशाला? अगं मावशी, आम्हाला गोकुळ मथुरेच्या बाजारात जायचा रस्ता ठाऊकच नाही बघ. चला तर. अगं पोरीनो, बाजारात चाललात खरं, पण घेतलं काय नेसलं काय हे तरी सांगा. अगं मावशी, सांगितलंच पाहिजे का ग? हो सांगितलंच पाहिजे. मग ऐक तर. अगं मावशी, मी घेतलं दूध, तू काय घेतलं ग? अगं मावशी, मी घेतली बघ लस्सी, दिसते ना एकदम सेक्सी. ओ आहे सेक्सी, निघ मागे. अगं मावशी, मी घेतलं लोणी, पाजू तुला माझ्या माठातलं पाणी. अगं मेली तू, गोऱ्यांची ना चावड जाईल बघ. मी घेतला खरबस आणि दिसते ना बाई मी रावस. निघ मेली, नाही तर तुझा खरबस खराब होईल. अगं मावशी, आम्हा सारा पोरींना विचारलं तू काय घेतलं, तू काय नेसलं, सांगितलं नाही बघ. अगं मेली, माझ्या म्हातारीचं काय, कशात काय आणि फाटक्यात काय. अगं मावशी, तरी पण काहीतरी घेतलं असतील बघ. गाजराचा हलवा घेतलाय बघ. चला तर जाऊ बाजाराला. चल तर.
राहिला निराकार. ह्या पृथ्वीवर दुष्टांचा संहार करण्यासाठी मी घेतला अवतार. मलाच म्हणतात श्री कृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदे. अरे आज वार बुधवार, मथुरेचा बाजार. 16 शस्त्र आणि 360 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला निघाले असतील. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायलाच पाहिजे. ही कामगिरी आपण स्वतः न करता आपल्या सवंगडी पेंद्या व सुदामा यांना सांगितली पाहिजे. अरे पेंद्या, ए सुदामा, मथुरेचा बाजार. 16 शस्त्र आणि 360 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला निघाले असतील. करायची कामगिरी मी तुम्हाला सोपवत आहे. येतो मी. देवबापाने आपल्याला कामगिरी सांगितली. मग आता ती बरं कोणती? 16 17 308 गोपिका ताटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले. मग अरे त्यांना काय करायचं? देवबापाने आपल्या दोघांना शिकवले. मग काय एवढी मोठी कामगिरी आपण दोघांना शिकवली. ही कामगिरी फारच मोठी दिसते. बघ माझ्याला काही झेपणार नाही. बघ हे काय तुझ्या झेपणार नाही. ही कामगिरी माझ्याला काही झेपायची नाही. बघ काय तुझ्या नाही झेपणार, माझ्या नाही झेपणार. मी कामगिरी करणार तरी कोण? अरे देवबापाने सांगितले मग ही कामगिरी आपल्याला केलीच पाहिजे. हो केलीच पाहिजे. बघ तुझ्या जोडीला कोण मित्र आहे का? आता एवढ्या कुठं आलो? अरे बघ रे असेल. अरे त्याचं नाव काय जाव काय काहीतरी असेल ना. अरे वाकड्या. अरे मी आवाज जो वाकड्या सरळ आहे. मी एवढा सरळ आहे तो वाकड्या काय करणार? अरे वाकडी माणसं, अरे वाकडी माणसं ही कामं करणं फार हुशार असतात. बघ हाक मार बघू. अरे तू मार एकदा बघ. अरे तुझा मित्र मी हाक मारून काय करू? तू हा मारतो. अरे वाकड्या, अरे वाकड्या काय रे काय? अरे इकडे फारच मजा आहे. बघ आलो आलो. हा लवकर ये. आलो. अरे सुदाम्या हाक मारतो गायरानाला. अरे सुदाम्या हाक मारतो गायरानाला. गायराना सुदाम्या.
आधी गवंड्यावरनं खाली गाय आले ती नागल्याने बांधून ठेवलं नाही गेलो ते म्हणतात ही आमची गाय आहे. तू केलंच काय शेवटी मी बघितलं तिच्या बोट्यावर तीर ती माझी आहे माझी कपिला गाय आहे. ती कुठे आहे काय तिच्या इथे पुण्यावरती म्हणजे ती माझीच आहे. लय जमलो लय जमलो चला बाय 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 तो मला बोलवलं कशाला लय जमलो अरे एवलाच आहे एवलाचा होता आता एवढा मोठा आला माझा पोरगा काय तर काय मला तुम्ही काय शोधू का हा आता एवढा होता एवढा मोठा झालाय त्यामुळे आता त्याला शाळेत टाकायचं. माझीवाली मला काय बोलली माझीवाली मला काय बोलली त्याला उठला आणि पहिला सोडून या कुठं सोडून या अरे शाळेत सोडून या शाळेत सोडून यायला निघालो शाळेत सोडून यायला निघालो तर त्याचा शर्ट नाही का पॅन्ट आता र काय करायचं बाई म्हणाला ऍडमिशन केलेलं आहे ऑपरेशन करायचं आहे ऑपरेशन करायचं म्हटलं तर आता लगेच कुठं काय म्हणाला ऍडमिशन तरीच म्हटलं कपडे सांगितलं देणं कपडे गेलो कपडे नाही आहेत मग शेवटी माझं शर्ट दिलं आणि बोललो इन्शर्ट करायला गेलो तर मी पॅन्टच नाही घातलेली आता पॅन्ट नाही घातली केली असती इन्शर्ट सुई बी लागली असती तर माझा हात पडला असता गेलं. मग शेवटी मी तसंच बोललो बायकोला बायको त्याला पहिले इन्शर्ट कर पण त्या बायकोला करायला दुग्ध घालायला रेडी नाही पॅन्ट घालायला काय रेडी नाही काय केलंच काय शेवटी बायको बोलली एकच उपाय त्याला फसवून पॅन्ट घालायची त्याला फसवून पॅन्ट घालायची म्हटलं तर त्या बायको काय बोलली भावा तुझं असा राशील ना तुझी ही मुंबई आहे ना ती सगळी जण बघती त्यानं लगेच पॅन्ट घातला पॅन्ट घातला पडवीला जाऊन उभा राहिला 4 कॉलेजच्या पुरी जात होत्या तिथून 4 कॉलेजच्या पुरी जात होत्या तर त्याला उगले करायची सवय माझ्यावर गेला म्हणजे काय माझ्यावर गेला 4 पुली जर गेल्या तिथून विचारतो काही निनू कुठं चालला काही निनू कुठं चाललो मुंबईला चाललेलं ते म्हणतात त्यानं लगेच धपलेली पॅन्ट खाली घालून दिलं त्याला तेवढंच भेटलं मुंबई आणि ही बघा माझी मला ताई म्हणतो आम्हाला एवढूच्या मुंबईला तुला जायचं आहे मला मोठ्या मुंबईला जायचं आहे माझा बोलला खुशाल काय बोलला 2 मिनिटं थांबायचं 10 वाजता 12 वाजता माझे पप्पा येतील मोठी मुंबई आता लगेच शाळेत टाकत नाही जबला बाई निनू म्हणाल्या काय बहिणी निनू दाई निनू बाई म्हणाल्या की तुझ्या घरात छोटा बलगा कोण हाय मग काय बोलला हाय तुला कोण आहे तर माझे पप्पा म्हणजे मला दोन बाजूला झोपवतात आणि स्वतः मम्मीच्या कुशीत झोपतात अरे मग आता करायचंय मला लोलवलो कशाला इथं मला ते सांगतो लोलवलो कशाला ते सांगा 16 सत्र 308 गोपिका हा 8 माठ करून मथुरीच्या भागाने निघाले बघ ताट करून आपल्याला काय करायचं थाट माठ करून ताट माठ करून होय आता मला काय करायचं त्या पिंपलाच्या पारी अटक करण्याची कामगिरी पिंपलाच्या खाली कसं वाटत करायचं पिंपलाच्या लागतं होतं पिंपलाच्या पारी अटक करण्याची कामगिरी त्याला माझी हत्या करण्याची शिलाई बोलली तुम्ही मला नाही सांगू शकत मी कोण आहे माहिती आहे कोण आहे मला तुम्ही नाही सांगू शकत मी अप्पाईच आहे आधी पोलिओ कमी पडला मग त्याच्यामध्ये मी असा गेलो तर माझ्या पोलीवरती पाय दिला पोलीवरती पाय दिला तर पोली काय व्हायचं काय त्याच्यामध्ये काय घालायचं आहे त्यांना पिंपलाच्या पारी अटक करण्याची कामगिरी आपल्याला सोपवली बघ कुणी झोपवले
अच्छा मग काय घालायचं आहे असं करायचं आपल्याला मग गेल्यात तुझं हाय तुझं दिसत तर नाही भल पहाटलाही सजली केला भारी शिनगार थाट भल पहाटलाही सजली केला भारी शिनगार थाट दही दूध माठ भरुनी घेऊनी चढूया ग यमुनेचा घाट हो दही दूध माठ भरुनी घेऊनी चढूया ग यमुनेचा घाट गाडी आली आता मला भल्या पाणीला धनी माझा उठला भल्या पाणीला धनी माझा उठला भल्या पाणीला धनी माझा उठला जाऊनी गोंड्या मध्ये थोडी पडताला पाहुनिया पाडताला कुठे पण गाईला पाहुनिया पाडताला कुठे पान गाईला पाहुनिया पाडताला कुठे पान गाईला दूध काढोनिया भरली माठाची काटो काट दूध काढोनिया भरली माठाची काटो काट दूध माठ भरली घेऊनी चढूया ग यमुनेचा घाट हो दूध माठ भरली घेऊनी चढूया ग यमुनेचा घाट मला पाठी धरली केला भारी घाट मला पाठी धरली केला भारी घाट काही दूध माठ भरली चढूया ग यमुनेचा घाट हो काही दूध माठ भरली चढूया ग यमुनेचा घाट राया राहिने चली राहिने चली पितांबर पिवळा डोळीची पदार्थी शोभे गोऱ्या अंगाला डोळीची पदार्थी शोभे गोऱ्या अंगाला डोळीची पदार्थी शोभे गोऱ्या अंगाला माठ हा भरोनी
आकमानी मावशीला जाऊ लवकरी आपण साऱ्या मथुरेला जाऊया लवकर आपण साऱ्या मथुरेला जाऊया लवकर आपण साऱ्या मथुरेला गारवारा सुटला भारी तव बिंदू पडले घाट गारवारा सुटला भारी तव बिंदू पडले घाट कधी दूध वाट हरवली घेऊनी धरूया यमुनेचा घाट कधी दूध वाट हरवली घेऊनी धरूया यमुनेचा घाट मला पहाटे निघाले मधीच तू ब्रह्मपर दिसलाय गंपर दिसलाय मधीच कौल्यांच्या मध्ये गंपर गणपत होता काय अरे मावशी आहे ती मावशी मावशी आहे तुझ्या आईची अरे माझ्या आईची बहीण ना मग तुझ्या मामाची बहीण मामाची पण बहीण ना मग मा मावशी आहे ती पोरीची मावशी आहे अच्छा करायचं काय ते सांग कोण आहे कोण माणसं मला ए मावशी मला मदत तू कोण काय करते अरे मी या पोलीसची मावशी काय म्हणते काय नाहीतर काय सगळे आज व्यक्ती पेन्सिल आणि पिंपलाच्या वारी अटक करायचं पिंपलाच्या पाली होतं तुम्हाला अटक करायची त्यामुळे तुम्ही इथेच थांबा जायचं नाही तुला अजून काय कोणती कामगिरी बाकी आहे इथेच थांबायचं बसून लावा बसून आता हुकूम आहे बसून ला अरे तुम्हाला म्हणतात तरी कोण मला पेन द्या बाटल्या आहे, पोलिओ देते. तुमच्याकडे कायदा आहे का कायदा विचारते कायदा विचारते कायदा सांग कायदा सांग तू आहे का तुमच्याकडे कायदा आहे सांग कायदा सांग ऐकतो काय ऐकतो सांगा बघू अशी अग्निदेवांची गलीला सांगतो राधे तुला अशी अग्निदेवांची गलीला सांगतो राधे तुला मथुरेला कृष्ण जन्मेला पंडिशाळेला मथुरेला कृष्ण जन्मेला पंडिशाळेला मथुरेला कृष्ण जन्मेला पंडिशाळेला मथुरेला कृष्ण जन्मेला पंडिशाळेला बाकी कळली कंसाला कृष्ण मामाला बाकी कळली कंसाला कृष्ण मामाला त्याने पाठविले पुतणेला कृष्ण वदनाला 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 दया लावली माया पुतणेला आली
पेंडा सुद्धा मग आई राखणार माझ्या संगती पेंडा सुद्धा मग आई राखणार आणि गावाचा मांडीला चेंडू फळीचा आणि गावाचा मांडीला चेंडू फळीचा आणि गावाचा मांडीला चेंडू फळीचा आणि गावाचा मांडीला चेंडू उडाला आकाशामध्ये यमुने डोहात चेंडू उडाला आकाशामध्ये यमुने डोहात दोघांची झाली झटपट मारले कलियाला 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 अग्निदेवाची गलिता संतोराने तुला अग्निदेवाची गलिता संतोराने तुला मधुरेला दुष्ट जन्मेला पंडी चालेला 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 चला ना पूर्ण आपण जमल्यात म्हणून बसू हॅलो पेंडा आणि सुदामाने केलेली कामगिरी अजून पूर्णपणे संपलेली नाही. ही कामगिरी मलाच करावी लागेल. थांब राधे. हॅलो, आपणास म्हणतात तरी कोण? मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्म बेंबीरा मस्तकी दुरा कटेवारी हात ठेवून विट्टे विट्टे करीत असतात. राधे हे कलियुग आहे. राधे ऐक माझ्या जन्मलीला. सांगा तर. एक राम एक श्याम झाले अवतार अनेक नाम जन्मोजन्मी अशा मी केल्या नानकला जन्मोजन्मी अशा मी केल्या नानकला राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे सांगतो मी तुला माझ्या राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या लीला
मावशीने नाव घ्यायचं आहे. दीपक, सुमित. पळसाच्या झाडाखाली हरिण घेते विसावा, पळसाच्या झाडाखाली हरिण घेते विसावा, दीपकरावा सगळा चिकना नवरा असावा. मावशीने सुमित पाचशेचं नाव घ्यायचंय. एबीसीडी मध्ये पी नंतर येते क्यू, एबीसीडी मध्ये पी नंतर येते क्यू. सुमितराव, आय लव्ह यू. ओंकार डाफे नाव घ्यायचंय मावशीने. नव्या नव्या आयुष्याला नवी नवीन गाणी, नव्या नव्या आयुष्याला नवी नवी गाणी. ओंकारराव, तुमच्यासाठी काय पण. बघा पोरीनो, हे खरोखरच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण यांना शरण जाऊ. हॅलो. शरण आलो. जा राधे तुला सर जाय, जा जाय, तुला रजा आहे, रजा आहे. गीत झाला. मथुरेचा बाजार बंद झाला, 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 मथुरेचा बाजार बंद झाला. उग्रगण मथुरेचा राजा, उग्रगण मथुरेचा राजा, त्याचा हो पुत्र हो कंस, त्याचा हो पुत्र हो कंस. बातमी कळली कंसला, बातमी कंसला झाला. शिपाई देऊन माराला, शिपाई देऊन माराला. मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला. कंस, मथुरा नगरचा राजा कंस या भूतलावर माझ्यासारखा शूर वीर हा पराक्रमी कोणी झाला नाही, कधी होणारही नाही. या भूतलावर राजे महाराजे माझ्या नावाने थर थर कापतात. माझी बहीण देवकी, तिचा विवाह यदुवंशी शूरसेन याचा पुत्र वसुदेव याच्याशी थाटामाटाने साजरा केला. तिच्या पाठवणीची वेळ, तिच्या पाठवणीची वेळ व्यवस्था अगदी स्वखुशीनेच करत होते. या संधीचा फायदा त्या कपटी देवतांनी घेतला. आकाशातून आकाशवाणी केली, हे कंस राजा, तुझी बहीण देवकी तिच्या पोटी जन्म देणारा 8वा पुत्र तुझा काय ठरेल काल. मला माझ्या डोळ्यासमोर आली ती माझी बहीण देवकी, जिला 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 मी लहानाची मोठी केली
आणि तिचा पुत्र माझा काय करे. वा वा, काय कपट केलं या देवतांनी, काय कपट केलं या देवतांनी. घात केला घात. पण लक्षात ठेवा, हा कंस आहे, कंस मथुरा नगरीचा कंस आहे. धिक्कार असो काळजा. आज वार बुधवार, मथुरेचा बाजार. मथुरेचा बाजार. 12 वाजले तरी गवळणी अजून बाजारात आल्या नाही. हे तुझ्याच कागद का नाही काळजा. हो, हे माझंच कारण आहे. एवढा घमंड असेल तर हो युद्धाला तयार. हो.